नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। आता तुम्हाला जसं मी दाखवलं की खूप पाऊस पडला आज आमच्याकडे। दुपारी एवढं ऊन पडलं होतं सकाळी 12 वाजेपर्यंत आणि खूप जास्त गरम होत होतं आणि त्याच्यानंतर मग एवढा पाऊस आला ना, खूप जबरदस्त। तर आता इकडे मी ना संध्याकाळ झालेली आणि हे माझं रोजचं रुटीन असतं। संध्याकाळी मुलांना मी काहीतरी हेल्दी देत असते। तर आता त्यांच्यासाठी मी मस्त मिल्कशेक बनवणार आहे। तर बनवलं गेलंय म्हणजे, पण आता एक सांगते तुम्हाला की मी घेतलंय दूध, त्याच्यामध्ये खजूर, काजू, बदाम आणि थोडंसं हनी असं मी त्यांना संध्याकाळी देत असते। संध्याकाळी किंवा जेव्हा मला वाटलं तेव्हा देत असते, सकाळी वगैरे दुपारी असं। आणि ते तिकडे त्यांचं दूध झालेलं आहे आणि पुन्हा ते म्हटले की आम्हाला कॉम्प्लॅन दूध पण पाहिजे, मग त्यांना आता बोर्नविटाचं दूध करते आहे थोडं। मुलांना दूध देऊन झालं आणि आज मस्त छान त्यांनी पूर्ण अभ्यास वगैरे त्यांचा झालेला होता आणि आता मस्त ते छान निवांत टीव्ही बघत होते। तर मी पण म्हटलं बघू देत, बाहेर असं पण पाऊस चालू होता, खेळायला पण मार्ग नव्हता। तर मी त्यांना मस्त दूध दिलं आणि ते एन्जॉय करत आता टीव्ही बघत होते। आता म्हटलं भांडे लावू, जे आपण दुपारी धुवून ठेवलेले असतात ते मी संध्याकाळी जेव्हा झाडझूड वगैरे करते ना त्यावेळेला ते भांडे लावत असते ट्रॉलीमध्ये। पण थोडे अर्धे भांडे लावले, तोपर्यंत आले केशवचे पप्पा आणि ते म्हटले की आज मस्त चहा कर म्हणे। आता त्यांच्यासाठी चहा ठेवलाय। मस्त इलायचीचा केला होता काल। इलायची टाकले का? काल केला ना इलायची। काल पुढे जाऊन इलायची एक चमचा ना म्हणून किती आवडली इलायची मला, तर चौकन आली इलायची संध्याकाळी केली। तर आज मला वाटत होतं मस्त प्लेन चहा घ्यावा, पण मग ते म्हटले की छान अद्रक वगैरे टाक असं। आणि सकाळी पण मी मस्त इलायचीचा ठेवला होता, पण ते म्हटले मला काही लागलीच नाही म्हणे इलायची असं, म्हणून म्हटलं ठीक आहे चला। आता मी मस्त थोडासा मसाला टाकलेला आहे चहाचा, फक्त म्हणजे संपलेला आहे माझा, बनवायचा आहे। एखाद दिवशी ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल। तर मंडळी असं असतं माझं अहो घरी आल्यानंतरचं हे रुटीन। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।